नागपंचमीच्या नैवेद्याकरता आज आपण मऊ लुसलुशीत पुरणाचे दिंड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। या रेसिपीची खासियत म्हणजे इथे आपण पुरण जे आहे ते वाटलेलं नाही आहे, त्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्हीही आपले वाचतात। अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे दिंडे तयार केलेले आहेत। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसेमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये आपण 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। आता ही चणा डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। चांगली चोळून धुवून घ्या, म्हणजे ह्याच्यावरची जी काही पावडर असेल किंवा काही घाण असेल ती निघून जाईल। आता ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने आपण 3 वाटी पाणी घालणार आहोत यामध्ये। डाळ शिजण्यासाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। 3 वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। आता थोडीशी आपण हळद घालूया, 2 चिमूटभर इतकी, आणि झाकण लावून आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। तर इथे मी कुकरच्या 6 शिट्ट्या देणार आहे। डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पीठ तयार करून घेणार आहोत। तर इथे मी त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल आणि थोडीशी हळद इथे देखील वापरू शकता, ऑप्शनल आहे। मी इथे वापरलेलं नाही आहे। हे सगळं मिक्स करून घेतलं। यानंतर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यातलं थोडं थोडं पाणी आपण घालून हे पीठ चांगलं मऊसर असं तयार करून घेणार आहोत। पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघा मी हा मस्त गोळा तयार करून घेतलेला आहे। आता यावर थोडंसं मी तेल घालते आणि पुन्हा एकदा ह्याला चांगलं मळून घेते। आता हे मस्त असं पीठ तयार झालेलं आहे। तर हे आपण झाकून ठेवूया जोपर्यंत आपलं पुरण होते तोपर्यंत। साधारण अर्धा तास तरी तुम्ही ह्याला झाकून ठेवा, म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल। आता यासाठी आपल्याला पाणी किती लागलं तर पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे। आता इथे डाळ आपण बघूया। डाळ मस्त शिजली आहे, एकदम चांगली शिजवून घ्यायची बघा डाळ। आता यामध्ये थोडंसं पाणी आहे, तर ते गाळणीमध्ये आपण हे गाळून घेऊया। हे जे पाणी आहे ते तुम्ही वरणामध्ये टाकू शकता किंवा मग ह्याची आमटी तयार करून घेऊ शकता। हे सगळं पाणी चांगलं काढून घ्यायचं। यानंतर कढईमध्ये आपण ही डाळ घालूया। आता गॅस ऑन नाही आहे। ही जी डाळ आहे ती आपण चांगली मॅश करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुरण वाटायची गरज लागणार नाही। आता बघा मस्त अशी मी डाळ ही वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ। त्याआधी मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि आता 1 वाटी आपण गूळ घालणार आहोत। ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे, म्हणजे आपलं जी डाळ आहे ती खाली लागणार नाही। आता गूळ घातल्यानंतर हे पुरण जे आहे ते एकदम लुसलुशीत तयार होईल। तर ह्याला आपण आटवून घेऊया। आटवून झालं की यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। तर इथे बघा मस्त असं हे पुरण आता होत चाललेलं आहे। पुरण चांगलं कोरडं झालं की यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची। तर इथे मी 4 वेलच्या कुटून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जायफळ घालते आहे। तुमच्याकडे जर सुंठ पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। आता पुरण झालं आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, तर यामध्ये आपल्याला चमचा घालून बघायचा। चमचा उभा ठेवायचा असा आणि तो हलला पाहिजे नाही, तर समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे। तर इथे आपलं हे पुरण तयार झालेलं आहे। पुरण इथे आपण थंड करून घेतलेलं आहे। हे किती घट्ट झालेलं आहे बघा। आता ह्याचे आपण गोळे तयार करून घेऊया। जितकं आपल्याला दिंड तयार करायचे त्या हिशोबाने ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे। साधारण आयताकृती असे गोळे तयार करून घ्यायचे। बघा या पद्धतीने मी असे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि बाकीचे सर्व गोळे आता मी तयार करून घेतलेले आहेत। एकूण 11 गोळेही तयार झालेले आहेत। यानंतर आपलं हे पीठ पाहूया। पीठ चांगलं मस्त असं स्मूथ तयार झालेलं आहे। आता पुन्हा एकदा मळून घेऊ आणि ह्याचे देखील आपण 11 गोळे तयार करून घेऊया। या पद्धतीने मी 11 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण दिंड बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने आपण ह्याला लाटून घेणार आहोत। छान एकसमान अशी पातळ पुरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर साधारण आपण जी पुरी बनवतो त्यापेक्षा थोडीशी मोठी पुरी इथे आपण तयार करणार आहोत। तांदळाच्या पिठामुळे हे एकदम पातळ अशी लाटली जाते।
त्यामुळे दिंड पण मस्त खायला अगदी छान वाटतात, एकदम पातळ पुरी लाटल्यामुळे. तर बघा मी समान अशी मस्त अशी पुरी लाटून घेतलेली आहे. आता यावर आपण पुरण ठेवूया. पुरणाचा गोळा ठेवला की अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचा आहे. नैवेद्य म्हटला की आपण पुरणपोळी तयार करतो, पण नागपंचमी सणाला आपण पुरणपोळी तयार करू शकत नाही. कारण असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवायचा नसतो आणि त्यावर काही चपाती वगैरे तयार करायची नसते, पोळी वगैरे. तर म्हणून हे असे दिंड तयार केले जातात. तर इथे आपण बघा मस्त असं हे दिंड तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते क्लोजली. अगदी मस्त हे पटापट दिंड तयार होतात. खायलाही खूप छान वाटतात आणि बनवायला तर अतिशय सोपे आहेत. बघा मस्त असं हे दिंड तयार झालेलं आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचे दिंड तयार करून घेऊ. चाळणी घेतलेली आहे, त्यावर केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्यावर हे दिंड ठेवलेले आहेत. आता हे आपण वाफवून घेऊ. पाणी मी इथे गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता ही चाळणी त्याच्यावर ठेवून देऊया आणि मध्यम आचेवर 10 मिनटं आपण ह्याला वाफवून घेणार आहोत. तर इथे 10 मिनटं मी ह्याला वाफवून घेतलेलं आहे. आता हे झाकण काढूया. दिंड पाहू शकता तुम्ही मस्त असे टम्म फुगलेले आहेत, छान तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद.